प्रेक्षको नमस्कार. यशायू 99 आयुर्वेदा वेलबिंग सेंटर मधून डॉक्टर मंगेश पी देसाई आज तुम्हाला भेटायला आलोय. यशायू 99 आयुर्वेदा या चॅनल मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. ट्रू हेल्थ स्टोरी नंबर 5 गुल्म या व्याधीची केस मी तुम्हाला सादर करणार आहे. वातपित्तज लक्षणं होती या पेशंटमध्ये. सर्वात महत्वाचं म्हणजे ऍसिडिटी होती त्यांना. बेंबीच्या ठिकाणी फुगल्यासारखं वाटायचं. तिथे त्यांना पल्स जाणवायची. चक्कर यायची जेवण कमी गेल्याने आणि सेमी सॉलिड व्हायची टॉयलेट त्यांना. स्टिकी स्टूल असायचं म्हणजे चिकट संडास व्हायची. कोरडे ढेकर यायचे. मळमळ वाटायची. पोटात दुखायचं. नाभीभोवती खास करून बेंबीच्या ठिकाणी कठीणपणा जाणवायचा. दाबल्यावर दुखायचं आणि त्यांना मानेच्या ठिकाणी जडपणा वाटायचा. छातीत त्यांना भरून आल्यासारखं वाटायचं. दम लागायचा आणि कडक संडासला व्हायची. बराच वेळ बसावं लागायचं. आतड्यांमध्ये आवाज यायचा. विकनेस होता. अँझायटी होती. तोंडाला कोरड पडायची आणि मुख दुर्गंध होतं म्हणजे तोंडाला घाण वास यायचा. जेवणानंतर पोट गच्च व्हायचं. तर ही सर्व लक्षणं या पेशंटमध्ये होती. त्या पेशंटचं निदान पूर्वी IBS असं करण्यात आलेलं होतं दुसऱ्या डॉक्टरांकडून, परंतु आपण त्याचं निदान गुल्म असं केलं आणि पूर्ण त्यांचा ट्रीटमेंटची शैली पूर्ण बदलली. डायग्नोसिस बदलल्यामुळे उपचार पूर्ण बदलले आणि रिझल्ट जो आहे खूप वेगाने यायला सुरुवात झाला. 1 जानेवारी 2024च्या फॉलोअप मध्ये ही सगळी लक्षणांमध्ये बरीच कमतरता आलेली होती. म्हणजे ऍसिडिटी कमी झालेली होती. शिवाय सेमी सॉलिड पेक्षा 70% बांधून मल व्हायला लागला. स्टिकी स्टूल होतं परंतु मळमळ निघून गेली. शिवाय द्रवमल होणं म्हणजे पूर्ण लिक्विड संडास होणं हे बंद झालं. मानेचा जडपणा कमी आला. दम लागणं कमी आलं. कडक संडास होत नव्हती. बराच वेळ बसावं लागणं ते कमी आलं. शिवाय विकनेस कमी आला. अँझायटी कमी आली. तोंडाची कोरड आणि तोंडाची दुर्गंधी कमी आली. जेवणानंतर पूर्वी 2 तास पोट गच्च व्हायचं ते 1 ते 1.5 तास फक्त सध्या पोट गच्च होणं हे लक्षण टिकतंय. तर यानंतर यांना अजून फरक पडत गेला. मेन म्हणजे ऍसिडिटी बऱ्यापैकी नाही असं सांगितलं. भ्रम म्हणजे चक्कर जी आहे ती बंद झाली. विकनेस कमी आला. ढेकर येणं जे कोरडे ढेकर यायचे ते 50 ते 70% कमी झाले. मळमळ नाहीशी झाली. मानेचा जडपणा नाहीसा झाला. दम लागणं हे क्वचित अजीर्ण झालं तरच होतं आणि कडक संडास होणं बंद झालं. बराच वेळ बसावं लागत नाही. आतड्यांचा आवाज येणं बंद झालं. अँझायटी नाहीशी झाली. जेवणानंतर पोट गच्च होणं हे आता 1 तासच फक्त टिकतंय आणि 15-20 दिवसापासून हल्ली पोटात जळजळ हे लक्षण सुरू झालंय. तर आता त्यांच्या औषधांमध्ये आपण अजून काही बदल केले आणि मनुका अंजीर रात्री झोपताना घ्यायला सांगितलं. दिवसभरात कधीही आवळा कॅन्डी ऑर्गॅनिक वाली घ्यायला सांगितली. ठीक आहे. आणि मेन म्हणजे खांडसरी साखर वापरलेली किंवा सल्फर फ्री शुगर वापरलेली आवळा कॅन्डी घ्यायला सांगितली. आता ॲलोपॅथिक औषध यांनी सुरुवातीला 20 दिवस घेतलेलं होतं. आयुर्वेदिक औषध दुसरीकडे 8 ते 9 महिने घेतलेले, पण मिथ्या उपचार झालेले होते म्हणजे चुकीचे उपचार झालेले होते. दिवसाला 2 ते 3 वेळा पातळ संडास होईल अशा पद्धतीचं विरेचक औषध त्यांना देण्यात आलेलं होतं सुरुवातीला आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये. आपल्याकडून नाही, दुसऱ्या वैद्यांकडून. तर हे जे आहे या पेशंटला करणं ऍक्च्युली अपेक्षित नव्हतं. ही जी आहे बस्तीची केस आहे, विरेचनाची केस नाही. तर आतड्यांची शक्ती अजूनच कमी होऊन जाते त्यांना एक्झॉस्ट जर आपण केलं विरेचक औषधी देऊन. तर ही मेख आपण पकडलेली होती त्यामुळे यांना विरेचक औषध आपण वापरलेलं नाही आणि या केसमध्ये उत्तरोत्तर अजून फरक पडत गेला. 18 जानेवारीचा फॉलोअप तुम्हाला सांगितला. त्यानंतर 15 फेब्रुवारीच्या फॉलोअप मध्ये अजून लक्षणं कमी आली.
बरीचशी लक्षणं नाहीशी झाली. चिकट संडास किंवा असम्यक मलप्रवर्तन होणं हे कधीतरी आहे आणि नाभीजवळचा टाइटनेस आणि शूल जो आहे तो बारीक स्वरूपातला आहे. ऍसिडिटी नाही, चक्कर नाही, विकनेस नाही आणि मागे सांगितलेली बरीचशी लक्षणं नाही, म्हणजे कॉन्स्टिपेशन नाही आणि मुखशोष जे आहे, तोंडाला कोरड पडणं हे सर्दीमुळे थोडंसं आता लक्षण आलेलं आहे आणि जेवणानंतर जे पोट गच्च होणं आहे ते अर्धा ते पाऊण तासच फक्त टिकतंय. वज्रासन, वामकुक्षी आणि शतपावली त्यांना आपण सांगितलेली आहे. पूर्वी वज्रासन सांगितलेलं, त्याने इम्प्रूव्हमेंट बऱ्यापैकी झालेली आहे. पोट साफ नाही झालं तरच फक्त पोटात जळजळ होते. वेट कॉन्स्टंट वाटतंय त्यांना असं सांगितलं 15 फेब्रुवारीच्या फॉलोअप मध्ये. कामानिमित्त ते आता दुसरीकडे शिफ्ट होत आहेत. म्हणजे पूर्वी आधी ते पुण्यात आलेले होते आणि त्यांच्या याच तक्रारींमुळे त्यांना जॉब सोडावा लागला होता आणि त्यांना आता जवळपास 1-1.5 महिन्याच्या अंतरानंतर जो फरक जाणवलाय त्यामध्ये ते जॉबसाठी शिफ्ट होत आहेत दुसऱ्या सिटीमध्ये. खूप चांगली गोष्ट आहे ही, म्हणजे ते जॉब करण्यास सक्षम झालेले आहेत. नंतर 11 मार्चच्या फॉलोअप मध्ये पुन्हा बरीच लक्षणं कमी आलेली आहेत. अँझायटी गेल्या 5-6 दिवसापासून पुन्हा जाणवते असं त्यांनी सांगितलं. मलामध्ये अजून इम्प्रूव्हमेंट थोडी होणं बाकी आहे. स्टिकी स्टूल किंवा पोट साफ न होणं किंवा सेमी सॉलिड मल जो आहे तो अल्पतः आहे थोड्या प्रमाणात. ठीक आहे. आणि बरीचशी लक्षणं जी आहेत मगाशी सांगितलेली ती कमी झालेली आहे. जेवणानंतर पोट गच्च होणं या फॉलोअप मध्ये विशेष नाहीच आणि पोटात जळजळ होणं हे लक्षण सुद्धा नाही. नंतर 3 एप्रिल 2024च्या फॉलोअप मध्ये बघितलं तर दम लागणं नाही, ढेकरा येणं नाही, मळमळ नाही, कडक संडास नाही, बराच वेळ टॉयलेटला बसावं लागणार नाही, 3-4 मिनिटात टॉयलेट साफ होते, तोंडाला कोरड पडणं, तोंडाला दुर्गंधी हे लक्षण नाही, जेवणानंतर पोट गच्च वाटणं हे अजून कमी झालेलं आहे. गाडीचं दसके बसल्यावरच फक्त जाणवतं. पोटात जळजळ नाही. 15-15 किलोमीटर 2 व्हीलरवर प्रवास त्यांना आता करता येत आहे. होंडा गाडीवर. पोटात जळजळ नाही. एरंडभृष्ट हरितकी पहिले नाही घेतली, या दिवसात घेतली नाही त्यांनी सांगितलंय. म्हणजे पहिले एरंडभृष्ट हरितकी त्यांना आठवड्यातून एकदा तरी घ्यावी लागत होती पोट साफ होण्यासाठी. आपण ऍडवाइज नव्हती केली पण ते त्यांना मनाने घ्यावी लागत होती, म्हणजे पोट साफ न वाटल्यामुळे. मग त्याची फ्रिक्वेन्सी दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. ट्रॅव्हलिंग जे आहे ते वाढलेलं आहे. ट्रॅव्हलिंग पूर्वी ते कधी कधी एरंडभृष्ट हरितकी घेतात जेणेकरून ट्रॅव्हलिंग मध्ये प्रॉब्लेम येऊ नये म्हणून. कृमी विचार यामध्ये आवश्यक आहे असं कळालं या केसमध्ये आणि नंतर आपण कृमींची काही औषधं यांना सुरू केली. नंतर 24 एप्रिलच्या फॉलोअप मध्ये अजून लक्षणांमध्ये इम्प्रूव्हमेंट झाली. फक्त अंगकंडू हे लक्षण, म्हणजे गरमीत खाज येते त्यांना, कूलर किंवा थंडीत बरं वाटतं असं त्यांनी सांगितलं आणि बाकी इतर लक्षणं ही बरीच कमी आहेत. एरंडभृष्ट हरितकी आता अर्धी गोळी 15 दिवसातून एकदा नाभी सरकली वगैरे तरच ते घेतात. त्यांना ऍक्च्युली खूप वेगाने अजून फरक पडला असता परंतु ते बस्ती करू शकले नाहीत. त्यामुळे पोटातल्या औषधांवरच सध्या आपल्याला निभावावं लागतंय. त्यामुळे जो फरक आहे, म्हणजे लवकर केस क्लोज झाली असते, ती लवकर क्लोज न होता त्यांना चांगला फरक आहे परंतु पूर्ण फरकाकडे थोडं जायला वेळ लागतोय. कारण आयडियल बस्तीची केस आहे आणि बस्तीची अवस्था कधीच आलेली आहे पण ती करता येत नाहीये. नंतर साधारण 21 मेच्या फॉलोअप मध्ये त्यांना सर्वांग कंडू, म्हणजे सर्व अंगाला खाज येणं, उन्हात गेल्यावर किंवा घाम आल्यावर हे लक्षणांमध्ये विशेष उपशय नाहीये. आणि नाभी सरकल्यावर, म्हणजे बेंबी सरकल्यावर बेंबीच्या ठिकाणच्या स्नायूमध्ये थोडासा दुखावा आहे आणि बेंबी सरकणं हे 15 दिवसातून साधारण 1 ते 2 वेळा होत आहे. जेवल्यानंतर पोट गच्च होणं हे लक्षण बिलकुल नाहीये. ठीक आहे. आणि यांना औषधी सिद्ध तूप एक आपण सांगितलेलं होतं पण ते त्यांनी सुरू केलं नव्हतं त्यामुळे, नाहीतर जे आहे अंगाला खाज येण्या या लक्षणामध्ये सुद्धा कधीच फरक लवकर आपल्याला जाणवला असता. 7 जून 2024 मध्ये आता 2% खाज कमी आहे फक्त. पोट साफ नाही झालं असं 3 ते 4 दिवस झालं फक्त. ट्रॅव्हलिंगमुळे मोस्टली ते असावं आणि बेंबी सरकली नाही हे महत्वाचं त्यांनी आता आपल्याला सांगितलेलं आहे.
या पेशंटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्हमेंट झाली आहे. विशेष म्हणजे गुल्म निदान केल्यामुळे एवढा छान त्यांना फरक पडलेला आहे. तर निदान अचूक होणं गरजेचं आहे आणि मेन म्हणजे अचूक चिकित्सा देणं सुद्धा गरजेचं आहे. त्या पेशंटने खूप आपल्यावर विश्वास ठेवला, मनामध्ये निगेटिव्ह विचार, नकारात्मक विचार येऊन नाही दिले. तुमची इच्छाशक्ती असेल बरं व्हायचं, पण तुम्ही जर कल्पना करत असाल की नाही मी फरक पडेल का, कधी फरक पडेल, किंवा अँझायटी असेल, तर पेशंटना लवकर गुण येताना दिसत नाही. त्याला ब्रह्मदेव सुद्धा काही करू शकत नाही. अँझायटी कमी करणारी औषधं आहेत, परंतु तुम्ही स्वतः सुद्धा त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे जे पेशंट हे पूर्ण विश्वास ठेवतात, डॉक्टरवर जबाबदारी सोडतात, त्यांच्या खांद्यावर टेन्शन घ्यायचं असेल, जे काही डॉक्टरने घ्यायचं तुम्हाला बरं करायचं, तुम्ही टेन्शन घेऊन बसायचं नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही ट्रीटमेंट घेतली तर तुम्हाला नक्की फरक पडतो. अशाच पद्धतीचे अजून व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला भेटायला नक्कीच येईल. तुम्हाला कोणत्या विषयावर अजून मार्गदर्शन आवडेल ते सांगा. आपण आतापर्यंत पित्तज, गुल्म, अम्लपित्त, गॅस्ट्रायटिस, परत कृमी, कॉन्स्टिपेशन यांसारख्या केसेसवर तुम्हाला सक्सेस स्टोरी, ट्रू हेल्थ स्टोरी शेअर केलेल्या आहेत. तुम्हाला भेटायला नक्कीच येईल, परंतु तुमचा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा तुम्हाला कोणता विषय ऐकायला आवडेल. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद.